आजचं मोहून टाकणारं दृश्य बघा. तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपला सुट्टीचा दिवस आहे आणि जरी आपली सुट्टी मुंबईला असली तरी फुल गावाची मजा घेण्यासाठी आपण रानात निघालो आहे. आणि आजचा जो प्रवास आहे तो भन्नाट होणार आहे, कारण की आपण खूप सकाळी आज निघालो आहे. तर बघूया आजच्या आपल्या प्रवासात काय काय होतं आहे ते. बाय मित्रांनो, आपल्या प्रवासाची सुरुवात वेसाईच्या दर्शनाने होते. आपलं वेसाईचे दर्शन झालेलं आहे आणि आपण आता निघालो आहे आपल्या आजच्या प्रवासाला. तर चला आता आपला इथूनचा जो प्रवास आहे तो सुरू करूया. आपला आजचा प्रवास सुरू झाला आहे आणि अवघ्या 10 मिनटावर आपला जो लोकेशन आहे ते अवघ्या 10 मिनटावर आहे. तर आपण आता लगेचच तिथं पोचूया आणि तिथूनचा जो खरा ॲडव्हेंचर आहे आपला तो सुरू होणार आहे. आत्ता आपला जो मित्रांनो, फायनली आपण आपल्या लोकेशनवर येऊन पोचलो आहे. आपला जो रिक्षाचा प्रवास होता तो इथपर्यंत होता, तो आपला संपला आहे. हा खरा ॲडव्हेंचर आपला इथून सुरू होणार आहे. आणि हा जो डोंगर आहे इथं वरती आपल्याला जायचं आहे. तर हा नुसता कॅमेऱ्यात आपल्याला असा दिसतोय, पण खऱ्या आयुष्यात त्याच्यापेक्षा खूप सुंदर आहे. आजचा जो आपला ॲडव्हेंचर आहे तो इथून खऱ्या अर्थाने सुरू होतोय. आता आपण आजच्या ॲडव्हेंचरला सुरुवात करूया आणि काय भन्नाट होणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. पण आपण वरती जाऊन सूर्योदय पण कॅचअप करणार आहोत, तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं घाईत जावं लागेल. अंतर राहिलंय आणि आपण आता आपल्या टार्गेटवर पोहोचतोय. तिथला सकाळचा व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मित्रांनो, आपण आता आपल्या लोकेशनवर आहोत आणि बघू शकता तुम्ही इथून खाली पूर्ण धुकं आलंय आणि सूर्य त्या ढगांच्या आड आहे. आणि बघा तुम्ही एकदा इथून नजारा, काय मस्त व्ह्यू आहे. आज ती समोरची डोंगर रांग पण स्पष्ट दिसते. तिकडे नवी मुंबई पण एकदम स्पष्ट दिसते. रबाळे तिकडे ऐरोली पण दिसते आणि काय ठाण्याचा भाग पण तिकडे दिसतोय. समोरचा मुंब्रा दिसतोय आणि इथून बघितलं तर मुंबादेवीचं मंदिर पण स्पष्ट दिसतंय. हे जे वरती इथं दिसतंय हलका सफेद ते मुंब्रादेवीचं मंदिर आहे आणि हा पूर्ण मुंब्राचा पट्टा आहे. आणि ह्या भागातला हा पट्टा जो आहे आपला कल्याण डोंबिवली तो पूर्ण धुक्याखाली आत गेलाय, म्हणजे पूर्ण धुकं साचलंय वरती आणि एक अद्भुत नजारा इथून दिसतोय. तर खूप भारी वाटलं इथे येऊन. आणि हा तलोजा MIDC बघा, तिकडे पण पूर्ण धुकं साचलंय आणि इकडं जी वाशीची खाडी आहे ती स्पष्ट दिसते. वाशीची खाडी दाखवतो मी तुम्हाला, बघू शकता तुम्ही वाशीची खाडी. इथून पूर्ण परिसर एकदम क्लीन दिसतोय आणि ही समोरची डोंगर रांग तर अजून पण एकदम म्हणजे मनाला खूप भावून टाकते. खूप भारी वाटतं इथं, एक नंबर. आणि हा इथला जो नजारा आहे तो आपण आता पूर्ण 360 डिग्री घेणार आहोत. तर बघा तुम्ही, आता सूर्यदेवाचं आपलं दर्शन झालं आहे. हलका निघतोय वरती, पण हा जो इथला खालीचा जो व्ह्यू आहे आता आपण 360 डिग्री घेऊया. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा नजारा कसा आहे तो.
आणि सूर्याची किरण थेट आपल्यावर येत आहेत, बघू शकता आता तुम्ही. सूर्य ढगांच्या आडून बाहेर आलाय आणि समोरचे जे डोंगर आहेत तिकडे हाजी मलमचे ते पण आपल्या नजरेस पडतात. पण आपला काय कॅमेरा एवढा खास नाही आहे त्याच्यामुळे ते दिसणार नाही. पण पूर्ण ढगांचे आड गेलेत आणि हलके हलके दिसत आहेत, पण आपल्याला कॅमेऱ्यामध्ये काय ते दिसणार नाही. पण समोरचे जे ढग आहेत त्या ढगांच्या आतमध्ये ते लपलेले आहेत. पण खूप भारी फिलिंग इथे येते आणि पूर्ण आजूबाजूचा परिसर आहे तो सगळा क्लीन आहे, एकदम म्हणजे स्पष्ट दिसतंय सगळं. तर खूप भारी वाटलं इथं येऊन. मित्रांनो, आपण आपल्या टार्गेटवर येऊन आता जवळपास 15-20 मिनटं झालेत. थोडं शरीर थंड झालं आहे, तर आता आपण पाणी पिऊ शकतो. थोडंसं आता पाणी पिऊया. आणि बघू शकता तुम्ही तिकडे मागचं वातावरण पूर्ण डोंगर रांग एकदम क्लिअर दिसते. आणि इथे येऊन एकदम मनाला शांतता मिळते. तर तुम्हाला मी खालीचा जो रस्ता मापाशीळ रस्ता आहे तो दाखवणार आहे. थोडंसं मला पाणी पिऊ दे. आणि मित्रांनो, खालीचा रस्ता बघू शकता तुम्ही आणि ज्या गाड्या आहेत त्या पण बघू शकता. पूर्ण एकदम लहान मुंग्यांसारख्या दिसत आहेत. आपण ज्या पद्धतीने ठरवलेलं आणि दिवसाची जी प्लॅनिंग केलेली की आपल्याला आजची मॉर्निंग खूप खास करायची आहे, तर आपली आजची मॉर्निंग खूप खास झाली आहे. आपला जो सकाळचा प्लॅन होता तो सूर्योदय पाहायचा आणि आपला सूर्योदय पाहायला एकदम आपल्याला झकास ठिकाण मिळालं आहे आणि आपला सूर्योदय एकदम भन्नाट झाला आहे. तर आपला दुसरा जो प्लॅन आहे तो जंगलातील रानमेवा खायचा. तर आता आपण परतीच्या प्रवासात जंगलातील रानमेवा खाणार आहोत. तर दाखवतो मी रानमेवा खातानीचे व्हिडिओ. मित्रांनो, आपल्याला रानमेवा मिळाला आहे, पण त्याच्यासाठी थोडीशी कसरत करावी लागेल. तर आपण आता थोडंसं रानमेवासाठी थोडीशी कसरत करूया. मित्रांनो, आपली करवंद खाऊन झालीत आणि आता आपल्याला ही अळव मिळालीत. तर आता याचा आस्वाद आपण घेऊया. मागचा जो वातावरण कसा भन्नाट आहे आणि आता आपण जी आपली सुट्टी आहे ती एन्जॉय करायला डोंगरावर आलो आहे, शहरापासून दूर. आणि अशा शांत वातावरणात यायला जर तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मी तुम्हाला लोकेशन देणार आहे. आणि जो आपली गावची फिलिंग आहे ती पूर्ण या डोंगरात मिळते. आणि रानमेवा, तशीच डोंगर, दऱ्या आणि सकाळी सकाळी पक्ष्यांचा किलबिलाट पण खूप असतोय. त्याच्यामुळे
जर तुम्हाला उन्हाळ्यातील भन्नाट सफर करायचे असेल तर सकाळी सकाळी अशा निसर्गरम्य वातावरण नक्की या. आणि हा जो समोरचा डोंगर दिसतोय आणि हे जे वातावरण दिसतंय मनाला खूप शांतता देत आहे. आणि आता आपला परतीचा प्रवास आहे आणि आपण निम्म्या रस्त्यात येऊन पोचलोय. आपला थोडा रानमेवा पण खाऊन झालाय. तर आता आपण ह्या खालच्या रस्त्याला इकडे जाणार आहोत. मित्रांनो, आपला आजचा उन्हाळ्यातील भन्नाट प्रवास कसा वाटला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांसोबत आणि जर तुम्हाला इकडे असं यायचं असेल, अशा शांत वातावरणात जर भटकायचं असेल तर कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुम्हाला लोकेशन पाठवणार आहे आणि सगळी डिटेल्स पण सांगणार आहे. तर बाय. आपला आजचा भन्नाट प्रवास इथंच संपूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये आणि नवीन ॲडव्हेंचरसोबत. तर बाय.